पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांच्या अध्यक्षतेखाली जिल्ह्यातील प्रभारी पोलीस अधिकाऱ्यांची मासिक गुन्हे आढावा बैठक नुकतीच पोलीस मुख्यालयात पार पडली। या बैठकीत चांगल्या कामाबद्दल अधिकाऱ्यांचं कौतुक करताना पोलीस अधीक्षकांकडून आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने प्रतिबंधात्मक कारवाईबरोबर काळ्या धंद्यांवर आणि फाळकूट दादांवर कारवाई करण्याच्या सक्त सूचना प्रभारी अधिकाऱ्यांना देण्यात आल्या। जिल्ह्यातील कायदा सुव्यवस्थेचा आढावा घेण्याबरोबरच विविध घटनांच्या अनुषंगानं प्रभारी पोलीस अधिकाऱ्यांना सूचना करण्याच्या उद्देशानं आज पोलीस अधीक्षक कार्यालयात क्राईम आढावा बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं। प्रारंभी विविध गुन्ह्यांची उकल केल्याबद्दल पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांचं अभिनंदन करण्यात आलं। यावेळी पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगानं भागात राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांच्या बैठका घेऊन सूचना द्याव्यात, संवेदनशील भागात रूट मार्च काढावेत, नाकाबंदीची ठिकाणं निश्चित करावीत, निवडणूक काळात जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींवर प्रतिबंधात्मक कारवाई करावी अशा सूचना दिल्या। या बैठकीत जिल्ह्यातील अवैध दारू, गुटखा, जुगार व्यवसाय या ठिकाणी कारवाई करून काळ्या धंद्यांचा बिमोड करण्याच्या सूचना देखील पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी अधिकाऱ्यांना दिल्यात। यावेळी तपासावर असलेले प्रलंबित गुन्हे, नागरिकांच्या प्रलंबित तक्रारींचा आढावा घेऊन प्रभारी पोलीस अधिकाऱ्यांनी याची तात्काळ निर्गत करावी असं सूचित करण्यात आलं। प्रत्येक गुन्ह्याचा तपास योग्य आणि शास्त्रीय पद्धतीनं करून दोषसिद्धीचं प्रमाण वाढवण्याच्या सूचनाही पोलीस अधीक्षक पंडित यांनी केल्यात। या बैठकीला अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री देसाई, निकेश खाटमोडे पाटील, पोलीस उपअधीक्षक अजित टिके, सुवर्णा पत्की, स्थानिक गुन्हेन्वेषण शाखेचे निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्यासह जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांचे प्रभारी पोलीस अधिकारी उपस्थित होते।